पूजा खेडकरनं सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे। वाशिमच्या एसडीएम कार्यालयामध्ये कागदपत्रांची पडताळणी होणार असल्याची माहिती मिळते। पूजा खेडकरला प्रमाणपत्र देणाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकारानं। परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिवसेंदिवस दिसत आहे। त्यांच्या कुटुंबियाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। व्हायरल व्हिडिओ नंतर त्यांच्या कुटुंबियावर काल रात्री दरम्यान जो आहे तो गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सध्या जर पाहिलं तर पूजा खेडकर याच वाशिमच्या विश्रामगृहातील गोदावरी या ठिकाणी कक्षामध्ये सध्या मुक्कामाला आहेत आणि कालपासून जर पाहिलं तर त्या कक्षाच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी आलेल्या नाहीत। सध्या जर पाहिलं तर जी समिती पूजा खेडकर यांच्या प्रकरणासंदर्भात तपासणीसाठी तयार करण्यात आलेली आहे, त्या समितीद्वारे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून पूजा खेडकर यांनी जी डॉक्युमेंट्स यूपीएससी कडे सबमिट केली त्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे। जे या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा उत्पन्नाचा दाखला जो नॉन क्रिमिलियर असेल ते जे काही सबमिट जे आहे ते यूपीएससी कडे केलं त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, वाशिम।